घडामोडी. कोपरी येथे पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्त्यावरून येणाऱ्या एका बेस्ट बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. या अपघातात बसमधील 5 प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी आणि ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. बोरिवली रेल्वे स्थानक ते ठाणे पूर्व रेल्वे स्थानक या मार्गावर ही बस दररोज चालवली जाते. ही बस काल रात्री ठाण्याकडे येत असताना बस चालकाने पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरी येथे जाण्यासाठी सेवा रस्त्यावर वळण घेतले. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस रस्ता दुभाजकाला धडकली. यावेळी या बसमधून 30 प्रवासी प्रवास करत होते. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, बेस्ट विभागाचे अधिकारी व कर्मचारी, संबंधित ई बस कंपनीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. या अपघातामुळे सेवा रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला होता. पितांबरीचे डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना मिळालेली डीलिट पदवी म्हणजे तरुणाईला स्फूर्ती मिळेल अशा नाविन्यपूर्ण उद्योजकतेचा प्रवासाचा सन्मान आहे, असे कौतुकोद्गार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांनी काढलेत. तसेच डॉक्टर प्रभुदेसाई यांचा ससोटीचा उद्योग आणि अध्यात्मातील रस पाहता हीच खरी काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना नुकतीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने डीलिट ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली. यानिमित्त विविध संस्था आणि हितचिंतकांच्या नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून त्यांचा नागरी सत्कार काल ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अनिल काकोडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे उपस्थित होते. तर प्रेक्षकांमध्ये पंचमकर्ते, ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. कृ. सोमण, TJSB बँकेचे शरद गांगल, CA संजीव ब्रह्मे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉक्टर काकोडकर यांनी उद्योग आणि सामाजिक क्षेत्रासह आध्यात्मिक क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या वामनराव प्रभुदेसाई कुटुंबाच्या आठवणींना जागवल्या. डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना मिळालेला किताब हा तरुणाईला स्फूर्ती मिळेल अशा नाविन्यपूर्ण उद्योजकतेचा प्रवासाचा सन्मान असल्याचे सांगून अध्यात्म आणि उद्योग हा काही विरोधाभास नाही, तर रवींद्र प्रभुदेसाई यांचा सचोटीचा उद्योग आणि अध्यात्मातील रस पाहता हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या जनसामान्यात सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र असायला हव्यात. त्यामुळेच विविध कंपन्यांमध्ये आज अनेक विद्यापीठांच्या तोंडीचे संशोधन होत असून यामुळे जगात कितीतरी देश पुढे गेले असल्याचेही त्यांनी नमूद केले. केरळ येथून येऊन ठाणे मुंबईमध्ये दरोडा घालणाऱ्या केरळच्या दरोडेखोर टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून लुटलेली 10 लाखाची रक्कमही जप्त करण्यात आली. विघ्नेश पोकेन के, सुवात खोता टीपी, प्रफुल्लदेव पुल्लिवता, अखिल PV आणि सुबिलेश बालकृष्ण असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काळबादेवी येथील प्रॉमिस इंटरप्राइजेस या कंपनीचा नोकर आरिफ अन्सारी हा मुंबई येथून 30 लाखांची रोकड घेऊन ठाणे रेल्वे स्टेशन येथील बी कॅबिन येथे पार्क केलेली दुचाकी काढत असताना या लुटारूंनी 30 लाखांची रोकड लुटून नेली होती. त्याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात 21 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा धागेदोरा नसताना या चोरट्यांना केरळ येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी 7,50,000 आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेले 3 लाखाचे 2 मोबाईल असा एकूण 10,50,000चा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
पोलीस ठाण्यात आलेले प्रकरण मिटवण्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार गणेश राठोड याला त्यांच्या साथीदारांसह ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. गणेश राठोड हा शीळ डायगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या प्रकरणी शीळ डायगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मैत्रिणीने एका अर्थपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महागडी दुचाकी खरेदी केली होती. परंतु तक्रारदार यांना पैशाची गरज असल्याने तिने ही दुचाकी विक्री करण्याचे ठरवले. तिने जुन्या वस्तू खरेदी विक्री करणाऱ्या ॲपद्वारे दुचाकी विक्रीची जाहिरात केली होती. ही जाहिरात शीळ डायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दुचाकी डीलरने पाहिली होती. ही दुचाकी त्याने विकत घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्या मुलीने ही दुचाकी त्या डीलरला विक्री केली होती. परंतु दुचाकी विक्रीचे ना हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. त्यामुळे त्या डीलरने त्याचे पैसे पुन्हा मागण्यास सुरुवात केली होती. डीलर धमकी देत असल्याने तक्रारदार यांनी 112 या पोलीस नियंत्रण क्रमांकाला संपर्क साधून मदत मागितली होती. त्यानंतर शीळ डायगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेथे गेले. तसेच तक्रारदार 20 दिवसात डीलरचे पैसे पुन्हा देण्याची मुदत दिली. काही दिवसांनी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गणेश राठोड यांनी या प्रकरणाबाबत तक्रारदार यांना संपर्क साधला. हे प्रकरण मिटवण्यासाठी हवालदार गणेश राठोड यांनी तक्रारदाराकडून 20,000 रुपये लाचेची मागणी केली होती. 16 एप्रिलला तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. विभागाने या प्रकरणाचा तपास केला असता हवालदार गणेश राठोड यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या कारवाई दरम्यान गणेश राठोड यांनी 8,000 रुपये दे आणि प्रकरण मिटून टाक असा सल्ला तक्रारदाराला दिला. त्यानंतर तडजोडी आणखी 5,000 रुपये देण्याचे ठरवले. तक्रारदार याला गणेश राठोड यांनी शीळ फाटा महापे मार्गावर रुद्र पान शॉप या टपरीवरील खाजगी व्यक्ती आकाश गुप्ता यांच्याकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आकाश गुप्ता आणि त्यानंतर गणेश राठोड या दोघांनाही लाचे प्रकरणी अटक केले. इस्रायलमधील तेल अविव शहराच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या डिजी ठाणे प्रकल्पावर 3 वर्षात 31 कोटी रुपये खर्च केले. परंतु 5 वर्षापासून बंद अवस्थेत असलेला हा प्रकल्प आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून यासाठी महापालिकेने निविदा काढले. खाजगी लोकसहभाग तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्यामुळे त्यासाठी पालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नसून त्याचबरोबर या प्रकल्पातून पालिकेला उत्पन्न मिळेल असा दावा प्रशासनाने केला आहे. इस्रायलमधील तेल अविव शहराच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने डिजी ठाणे हा उपक्रम राबवण्याचा निर्णय 2017 घेतला होता. यासाठी महापालिकेने निविदा काढून ठेकेदारही नेमला होता. त्याला ऑगस्ट 2017 कामाचा कार्यादेश दिला होता. या प्रकल्पासाठी 32 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. 3 वर्षासाठी हे काम देण्यात आले होते. पालिका, व्यावसायिक आणि नागरिक यांना एका डिजिटल व्यासपीठाने जोडण्याकरिता हा प्रकल्प राबवण्यात आला होता. मात्र हा प्रकल्प 2020 मुदत संपल्यानंतर बंद पडला. या प्रकल्पाविरोधात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अशा प्रकल्पाच्या माध्यमातून पालिकेला उत्पन्न मिळू शकत असतानाही पालिका या प्रकल्पावर पैसे का खर्च करत आहे असे प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे हा प्रकल्प काहीसा वादाती सापडला होता. दरम्यान 5 वर्षापासून बंद अवस्थेत असलेला हा प्रकल्प आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून यासाठी पालिकेने निविदाही काढली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.